मित्रांनो, आता आपण आहे एक सिंधी आणि पळशीच्या मधातला जो रोड आहे त्या रोडवर इथं मित्रांनो क्रॉसिंग आहे, कारण की आता हा इथं बाजूला दारवा आहे आणि दारवा आणि दिग्रजच्या मध्येच हा रोड इथं क्रॉस झालेला आहे मित्रांनो। या रोडची विशेषता अशी आहे मित्रांनो की आता ही जे रेल्वे बघता आपण हे जे काम चालू आहे, तर हे जे आहे ब्रिजचं काम चालू आहे मित्रांनो। आणि इथे जे आहे ही रेल्वे जी आहे ती इथून अंडरग्राऊंड जाणार आहे, म्हणजे खालून रेल्वे जाईल आणि वरून जो आहे मित्रांनो हा रस्ता जाणार आहे मित्रांनो। आम्ही अगोदर सांगितलं की हा जो रेल्वे मार्ग आहे हा अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असलेला असून यामध्ये कुठेही तुम्हाला रेल्वे गेट येणार नाही आणि तुम्हाला कोणत्याच क्रॉसिंगवर जास्त वेळ थांबायचं काम पडणार नाही मित्रांनो, कारण की प्रत्येक क्रॉसिंगवर रेल्वे ब्रिज आणि याचे हे आपण बघू शकता की आता इथं काम यांचं सकाळपासूनच सुरू झालेलं आहे। आणि आपण हा बघू शकता हा ट्रॅक जो आहे ह्या ट्रॅकचं सुद्धा काम जवळपास बऱ्याच अंशी पूर्ण झालेलं आहे। आणि आता हे जे रेल्वे ब्रिजचं जे काम आहे ते अत्यंत शीघ्र गतीने चालू आहे मित्रांनो। आपण बघू शकता की इथे जे यांची गजाची क्वालिटी आहे आणि जे डिप्थ आहे खाली ती मित्रांनो या रेल्वे प्रवासाचं महत्त्व असं आहे मित्रांनो की आपण बऱ्याच अंशी हे रेल्वे आणि साईडला बघा हे रोड हे एकाच समांतर रेषेमध्येच राहणार आहेत, म्हणजे तुम्हाला बसमध्ये जरी बसलं तरी तुम्हाला रेल्वे दिसणार आहे आणि रेल्वेमध्ये बसलं तरी तुम्हाला बस दिसणार आहे बाय रोडची। तर मित्रांनो आपण बघू शकता की आता हे जे जिथे क्रॉसिंगचे पुलं जे आहेत पुलाचं सुद्धा काम अतिशय शीघ्र गतीने चालू आहे। आणि आपण अपेक्षा करू की आपल्या या भागातील म्हणजे मराठवाडा विदर्भातील जे 70 ते 80 लाख लोक या रेल्वे प्रकल्पानं विकसित होणार आहेत, ते या रेल्वे प्रकल्पाचा त्यांना फायदा होईल। आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे दळणवळण, की ज्या वस्तूला जे टेरिफ लागते म्हणजे भाडं जे लागते मित्रांनो, तर ते भाड्याचं सुद्धा दर एकदम कमी राहिल्यामुळे जो आता माल येणार आहे बाहेरून त्या मालाचे सुद्धा दर कमी राहणार आहेत, कारण की जे कार्टिंग जे आहे त्या कार्टिंगचा खर्च भरपूर वाचणार आहे मित्रांनो। म्हणजे सरळ दिल्लीवरचा जो माल आहे काही 100, 200, 500 रुपयामध्ये तुमचा क्विंटल 10 क्विंटल माल इथं तुमच्या इथं पोचू शकते मित्रांनो। त्यामुळे या रेल्वेचं खूप महत्त्व आहे। आपण अपेक्षा करू की हा रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर सुरू होईल आणि आपण सर्व त्याचा आनंद घेणार। धन्यवाद।